नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आशिष सर आपले स्वागत करतो। बघा, राज्यसेवा किंवा कंबाईन या दोन्ही परीक्षांमध्ये इंग्लिश फार महत्त्वाची भूमिका बजावते। जेव्हा आपण जीएसचा अभ्यास करतो तेव्हाच आपण इंग्लिशचा अभ्यास केला पाहिजे। जे मुलं प्री सोबतच मेन्सचा अभ्यास करतात तीच मुलं अधिकारी बनू शकतात आणि म्हणून आपल्याला केअरफुली इंग्लिशचाही अभ्यास करायचा आहे प्रीचा करत असतानाच। ठीक आहे, आपण बघा महाराष्ट्र दुय्यम राज्यसेवा अराज्यपत्रित गट ब म्हणजे कंबाईन ग्रुप बी मुख्य परीक्षा 2018 चा आपण पेपर बघणार आहोत इंग्लिश विभागाचा। ठीक आहे ना, 30 मार्क्सला इंग्लिश येतं, 17 पर्यंत म्हणजे 2017 पर्यंत 40 मार्क्सला इंग्लिश यायचं, त्यानंतर आता फक्त 30 मार्क्सला इंग्लिश येतं। पण 30 मार्क्स तुमचे निर्णायक ठरू शकतात आणि या 30 पैकी तुम्हाला 30 किंवा 28 मार्क्स मिळू शकतात जर चांगला प्रामाणिकपणे अभ्यास केला तर। ठीक आहे, चलो बघा, आपल्याला 51व्या प्रश्नावर जायचं आहे। हा भाग आहे इंग्लिशचा। इथून म्हणजे 51 to 80 असे इंग्लिशचे प्रश्न असतात। ठीक आहे, आता बघा पहिला प्रश्न म्हणजे क्वेश्चन नंबर 51 काय सांगतो, यूज द टेन्स। बघा, यूज द करेक्ट टेन्स फॉर्म ऑफ द गिवन वर्ब। म्हणजे करेक्ट टेन्स फॉर्म पाहायचा आहे। कम ब्रॅकेट मध्ये तुम्हाला कम दिलेला आहे, कम हा वर्ब आहे, V1 आहे। ठीक आहे, मग V1 इथे लुक नंतर कॉमा, लुक त्याचा उच्चार कसा करायचा, लुक देअर शी, काय असेल ते, कम्स काय कमिंग घ्यायचं, कम्स घ्यायचं, इज कमिंग घ्यायचं की हॅज बीन कमिंग घ्यायचं। ज्यांचा अभ्यास नसेल, ज्यांचा अभ्यास काहीच नाही, जे ब्लँकली पेपर जात आहे त्यांना ते चारही बरोबर वाटते। ठीक आहे, परंतु अभ्यास करणाऱ्यांना बरोबर समजते की या ठिकाणी कम्स असायला हवं। कम्स का, कारण देअरने हिअरने जर वाक्याची सुरुवात झाली आणि शेवटी जर म्हणजे वाक्याच्या शेवटी जर असं एक्सक्लेमेटरी साइन असेल तर ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहिलं जातं। वाक्याची सुरुवात जर हिअर किंवा देअरने झाली आणि शेवटी जर एक्सक्लेमेटरी साइन असेल तर ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं असते, प्रेझेंट इंडेफिनिट टेन्सचं असते आणि म्हणून त्या ठिकाणी V1 किंवा V5 चा वापर करतो आपण। ठीक आहे, कम जर म्हटलं आपण COME कम तर तो V1 आहे, पण जर आपण कम्स म्हटलं तर तो V5 आहे। मग लावायचा कुठे, तर ए ग्रुपचा करता, बी ग्रुपचा करता। ए मध्ये काय आहे, आय वी यू दे आणि प्लुरल नेम, बी मध्ये काय आहे, ही शी इट आणि सिंग्युलर नेम। तर आपण ए ग्रुपच्या कर्त्याला V1 लावतो आणि बी च्या कर्त्याला V5 लावतो। हा जो आहे शी म्हणजे ती, महिला, स्त्री। ठीक आहे, तर शी आहे करता बी ग्रुपचा आणि म्हणून तिला V5 लागेल, कम्स लागेल, कम्स। लुक देअर शी कम्स, पहा ती इकडे येते। ठीक आहे ना, असा तो अर्थ होतो। क्वेश्चन नंबर 52 काय सांगतो, क्वेश्चन नंबर 52 टू अर इज ह्युमन म्हणजे माणूस आहे तो चुकणारच आहे। ठीक आहे ना, चूक हेच मानव आहे वगैरे या पद्धतीचा तो प्रश्न आहे। द अंडरलाइन टू इन्फिनेटिव्ह, ठीक आहे, इन द सेंटेन्स अबव फंक्शन्स ॲज, तो ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब काम करतो, सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स काम करतो, सब्जेक्ट ऑफ द वर्ब काम करतो किंवा प्रिपेरेटरी ऑब्जेक्ट सब्जेक्ट काम करतो। तर बघा सरळ आहे, इन्फिनेटिव्ह म्हणजे 2 + V1 म्हटलं आपण त्याला काय म्हणतो आपण, इन्फिनेटिव्ह। तो सब्जेक्ट सारखंही काम करतो आणि जर आपण V + ING म्हटलं तर तो जरंट होऊन जातो। आता सर काय आहे, आम्हाला समजूनच नाही आलं, काही समजते, हळूहळू सगळं समजते। ठीक आहे ना, फक्त आपण प्रॅक्टिस केली पाहिजे, ती आपोआप समजते। मी जर म्हटलं असेल टू टीच इज माय प्रोफेशन, तो पण सब्जेक्ट सारखं काम करतो, टू टीच इज माय प्रोफेशन। किंवा मी जर म्हटलं असेल टीचला मी ING लावलं, टीचिंग इज माय प्रोफेशन, तो टीच सुद्धा सब्जेक्टचं काम करतो। ठीक आहे ना, असं आहे। म्हणजे याला म्हणतो आपण इन्फिनेटिव्ह 2 + V1, V + ING याला म्हणतो आपण जरंट। ठीक आहे ना, आता बघा तर हा काय काम करतो म्हणते, तर तो वाक्यामध्ये सेंटेन्समध्ये सब्जेक्टचं काम करतो, म्हणून ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे। क्वेश्चन नंबर 53 चूज द करेक्ट सेंटेन्स।
आता ज्याने ए बी सी डी असे 4 वाक्य दिलेले आहे आणि विचारलेलं आहे की हे कोणतं वाक्य करेक्ट आहे, विच चूज द करेक्ट सेंटेन्स. कधी कधी करेक्ट विचारतात तर कधी कधी इनकरेक्ट विचारतात, म्हणून आपल्याला किंवा कधी कधी करेक्ट आणि इनकरेक्ट कोणते आहे हे पण विचारतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, त्या दोन्ही गोष्टींवर लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यांना नेमकं काय विचारलं, उत्तर काय द्यायचं ते बघायचं. ठीक आहे, चलो. आता आय एम यूज फॉर गेटिंग अप अर्ली. आता एक फ्रेज आहे यूज टू. आता यूज टू नंतर V1 लागतो. आय यूज टू गो देअर, मी तिकडे जायचो. करता भूतकाळात एखादा काम करायचा. आय यूज टू स्पीक इंग्लिश वेन आय वॉज इन कॉलेज. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा इंग्लिश बोलायचो. शी यूज टू कम टू मी, ती माझ्याकडे यायची. वी यूज टू प्ले देअर, आम्ही तिकडे खेळायचो. ठीक आहे ना. असं म्हणजे करता भूतकाळात काय करायचा हे आपण या यूज टू किंवा याला एक ऑप्शन आहे वूड यांनी दर्शवतो. वूड, आय वूड गो देअर, मी तिकडे जायचो. किंवा आय यूज टू गो देअर, मी तिकडे जायचो. म्हणजे बघा यूज टू नंतर वर्बचं पहिलं रूप लागते. किंवा जर आपण एखाद्या गोष्टीला हॅबिच्युअल असू तेव्हा आपण यूज टू लावून V4 पण लावू शकतो. हा वेगळा. यूज टू जेव्हा येतो त्यानंतर V1 जेव्हा येतो, आय यूज टू गो देअर, मी तिकडे जायचो. करता भूतकाळात एखादं काम करायचा असं होते. पण जेव्हा आपण यूज टू नंतर V4 लावतो तेव्हा करता एखाद्या गोष्टीला हॅबिच्युअल झाला असा अर्थ होतो. बघा, मी जर म्हटलं असेल आय एम यूज टू गेटिंग अप अर्ली, आता मी सकाळी उठण्यास हॅबिच्युअल झालो. आय एम यूज टू प्लेइंग क्रिकेट, मी आता क्रिकेट खेळण्यास हॅबिच्युअल झालो. म्हणजे कोणताही करता एखादं काम करण्यास हॅबिच्युअल झाला असेल तर आपण त्याला यूज टू म्हणतो. आणि असं बऱ्याचदा मराठी बोलताना म्हणतो आपण तो त्याला यूज टू आहे, तो या कम्प्युटरला यूज टू आहे, तो माझ्या फॅमिलीला यूज टू आहे. म्हणजे काय, परिचयाचा असणे, फॅमिलियर असणे. ठीक आहे, किंवा हॅबिच्युअल असणे. सपोज मला आता एखादी कार चालवणं खूप आवडते तर मी काय म्हणेल, आय एम यूज टू ड्रायव्हिंग दिस कार, मी या कारला हॅबिच्युअल झालेलो आहे. किंवा मला ही कार हॅबिच्युअल झालेली आहे, आम्ही काय करतो, मी ही कार चालवतो. ठीक आहे ना, या पद्धतीचं. तर आता यूज नंतर टू पाहिजे असतो, फॉर नसते पाहिजे. इथं बघा यूज टू, माय वाईफ इज यूज टू गेटिंग अप अर्ली. फरक कोणता आहे, इथे मात्र बी पाहिजे. ठीक आहे ना, बीची रूप आहे, आम्ही जर वाजू, इथं बीची रूप नाही पाहिजे, इथे सरळ करता पाहिजे असतो. आय यूज टू गो देअर आणि आय एम यूज टू गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. म्हणजे माय वाईफ इज यूज टू, बघा इज आलेला आहे. हां, माय वाईफ इज यूज टू गेटिंग अप अर्ली, माझी बायको सकाळी उठण्यास सरावली आहे. म्हणजे तिला सराव झालेला आहे सकाळी उठण्याचा. ठीक आहे ना, असा अर्थ. पण मी जर म्हटलं असेल माय वाईफ यूज टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, माझी वाईफ सकाळी उठायची, म्हणजे भूतकाळात उठायची, आता उठत नाही. ठीक आहे ना, असा अर्थ. माय वाईफ, बघा प्रश्न बघा, माय वाईफ यूज टू गेट, पण इथं जर इज असेल तर गेटिंग. समजलं ना. हां, म्हणजे बरोबर वाक्य आहे, सी बरोबर आहे. सी जर बरोबर असेल तर इथे सी नाही आहे पहिल्या ऑप्शनमध्ये, तो कापून घ्या. हां, आय एम यूज फॉर चुकीचा आहे, यूज टू पाहिजे होता म्हणून ए चुकीचा आहे. ए जर चुकीचा आहे इथे ए आहे ना, कापून टाका. हां, नंतर बिफोर हिज मॅरेज, त्याच्या मॅरेजच्या पूर्वी. हां, मिरन यूज टू स्पेंड, बघा यूज टू नंतर स्पेंड आहे, V1 आहे. तुम्हाला हे सगळं सांगितलं ना मी. म्हणजे मिरन म्हणजे सब्जेक्ट इथे काय आहे, यूज टू नंतर V1, यूज टू प्लस V1 बरोबर आहे. आणि म्हणून बघा कसं आहे, बिफोर हिज मॅरेज, त्याच्या लग्नाच्या आधी. हां, मिरन यूज टू स्पेंड अ लॉट ऑफ टाइम इन द क्लब, म्हणजे क्लबमध्ये तो खूप जास्त वेळ घालवायचा. माय वाईफ म्हणजे बी पण बरोबर आहे, BC बरोबर. ठीक आहे. हां, नंतर द अर्थ रिसोर्सेस आर बिंग युज्ड अप, याचा अर्थ काय होतो बघा, यूज टू फॉर वगैरे. आता आहे युज्ड अप म्हणजे वापरले गेले, यूज अप वापरण्यात आलेले आहे. द अर्थ रिसोर्सेस आर बिंग युज्ड अप ॲट द अलार्मिंग रेट, म्हणजे या पृथ्वीचे जे रिसोर्सेस होते, हे सगळं म्हणजे जे रिसोर्सेस आहेत, तुम्हाला माहिती आहे काय आहे रिसोर्सेस. ठीक आहे ना, तुम्ही जीवनाचे विद्यार्थी आहात तर रिसोर्सेस हे यूज अप होत आहे, वापरून सोडून दिले.
ठीक आहे ना, यूज होऊन राहिले. हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे BCD बरोबर आहे. कुठे आहे BCD? हां, B, C आणि D म्हणजे ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. या पद्धतीचा अभ्यास पाहिजे मित्रांनो, तेव्हाच तुम्ही पेपर पास करू शकता. ठीक आहे, चलो नंतर बघा क्वेश्चन नंबर 54. हां, काय सांगतो हा? चूज द करेक्टली फ्रेम क्वेश्चन. करेक्टली फ्रेम क्वेश्चन बघा, तुम्हाला करेक्टली फ्रेम WH वर्ड असेल तर त्यानंतर तुम्हाला हेल्पिंग वर्ब घ्यावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट वगैरे घ्यावं लागतं. ठीक आहे ना, चलो आता व्हॉट डिड यू डुईंग ॲट द 2 o'clock. व्हॉट यू वेर, काय म्हटलं मी? WH वर्ड नंतर तुम्हाला इथे हेल्पिंग वर्ब त्यानंतर मग सब्जेक्ट घ्यावं लागते. कधी प्रश्न असेल तर. बघा, प्रश्न असेल तर तुम्हाला WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचा असतो, मग सब्जेक्ट घ्यायचा असतो. प्रश्न असेल तर म्हणजे शेवटी क्वेश्चन मार्क असेल तर. पण सपोज जेव्हा आपण डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच करतो तेव्हा या WH वर्ड नंतर तुम्हाला पहिले सब्जेक्ट घ्यावा लागतो, नंतर तुम्हाला हेल्पिंग वर्ब घ्यावं लागतं. हे लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा. ठीक आहे, आता ठीक आहे, हा फक्त प्रश्न आहे, डायरेक्ट मधून इनडायरेक्ट करणे नाही, पण तरी लक्षात ठेवा काय करायचं तुम्हाला. सॉरी, हां, व्हॉट यू वेअर हे वाक्य चुकीचं आहे. स्ट्रक्चर चुकीचं आहे. जेव्हा तो प्रश्न असतो तेव्हा व्हॉट नंतर वेअर पाहिजे, मग यू पाहिजे होता. म्हणून इथे ए हे ऑप्शनच चुकीचं आहे. म्हणून जिथे ए आहे ते क्रॉस करून टाका, आहे की नाही? असं आपण क्रॉस केलं. नंतर बघा, व्हेन डिड शी गेट मॅरिड, तिचं लग्न केव्हा झालं? व्हेन डिड शी गेट मॅरिड बरोबर आहे. बी करेक्ट आहे, बी करेक्ट आहे ना. हां, म्हणून हे पण चुकलं आपलं. हा सी करेक्ट आहे म्हणतो, म्हणजे ओनली बी करेक्ट. वेअर डिड यू हिडन द लेटर. जेव्हा तुम्हाला मी टेन्स शिकवला, सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय शिकवलं? जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये डीड येतो तेव्हा तेव्हा वर्बचं पहिलं रूप समोर पाहिजे असते, ना की तिसरं. ठीक आहे ना, इथे डीड नंतर तिसरं रूप आहे, हिडन आहे. इथे डीड नंतर काय पाहिजे असते? हाईड पाहिजे होतं, V1 पाहिजे. ठीक आहे ना, म्हणून हे पण चुकलेलं आहे, सी चुकलेलं आहे. ओनली बी करेक्ट, ओनली बी करेक्ट म्हणजे कोणतं ऑप्शन बरोबर आहे? ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, नंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स एक्सप्रेस द अनरियल कंडिशन. आता अनरियल कंडिशन म्हणजे जी रिअल नाही आहे अशी कंडिशन कोणती म्हणते या वाक्यांमधली? बघा, अनरियल कंडिशन इथे आपण जागा घेऊ शकतो वापरायला. ठीक आहे, हां, चलो आता बघा क्वेश्चन नंबर 55 काय सांगतो? विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स एक्सप्रेस द अनरियल कंडिशन. रिअल नाही आहे कंडिशन, फक्त एक कल्पना केली असेल किंवा ती अनरियल असेल किंवा ती आता आपल्या हाती नसेल आणि फक्त आपण त्याची कल्पना करीत आहोत असं असेल तर 1, 2, 3 आणि 4 तुम्हाला वाक्य दिलेले आहे. आता यापैकी कोणती अनरियल कंडिशन आहे? ठीक आहे, 1, 2, 3, 4. इफ इट रेन्स ऑन टाइम, जर पाऊस वेळेवर पडला हा तर मग द फार्मर्स विल सो द सीड फॉर खरीफ. बरोबर आहे, हे काही वाक्य अनरियल नाही आहे, रिअल वाक्य आहे ते. जर पाऊस पडला तर खरीप हंगामात लोक पेरणी करतात. बरोबर आहे, हे वाक्य खरं होणारं आहे, ते अनरियल नाही आहे. इफ ही हॅड मनी, जर त्याच्याकडे पैसा असता तर ही वूड परचेस एव्हरी युजफुल सायंटिफिक डिव्हाइस. म्हणजे सायंटिफिक डिव्हाइस आपण बघत जसं फोन घेतो किंवा आपण TV घेतो किंवा आपण आणखी बऱ्याच गोष्टी घेतो सायंटिफिक, म्हणजे आपण फ्रीज घेतो. ठीक आहे, वॉशिंग मशीन घेतो किंवा कोणतीही घ्या, टॅबलेट्स घ्या, डिजिटल बोर्ड घ्या, लॅपटॉप घ्या, काही पण कम्प्युटर घ्या. म्हणजे जर त्याच्याकडे पैसा असता तर त्याने प्रत्येक म्हणजे एव्हरी युजफुल सायंटिफिक डिव्हाइस घेतली असते, विकत घेतली असते. कल्पना वाटते का ही? जर माझ्याकडे पैसा असता तर मी मोठा बंगला विकत घेतला असता. जर माझ्याकडे मोठी पोस्ट असती तर मी या देशातली यंत्रणेला जाग्यावर आणलं असतं. जर मी PM असतो तर देशातली सिस्टीम चेंज केली असती. कल्पना आहे नाही? जर माझ्याकडे खूप पैसा असता तर मी लोकांमध्ये दान केला असता.
वाटते ना कल्पना, वाटते ना अनरियल? हो सर वाटते अनरियल, हां तीच आहे, ओके. हेच उत्तर बरोबर आहे, हेच उत्तर बरोबर आहे, हेच तुम्हाला अनरियल आहे. इफ ही हॅड इनफ मनी, जर त्याच्याकडे पुरेसा पैसा असता तर ही वुड परचेस एव्हरी युजफुल सायंटिफिक डिव्हाइस. जेव्हा जेव्हा कल्पना करतो तेव्हा तेव्हा वुडच वाक्यामध्ये येते, त्या वुड नंतर V1च येते. सगळं बरोबर आहे, कल्पना आहे ना ती. जर तो माझा भाऊ असता तर मी त्याला पैसे दिले असते, कल्पना आहे ना तो, कल्पना. जर ती माझी बायको असती तर मी तिला साडी घेऊन दिली असती, ठीक आहे ना, असा अर्थ. जर मी अंबानीच्या कंपनीमध्ये काम करत असतो तर खूप समोर गेलो असतो. जे असेल ते कल्पना आहे, अनरियल कंडिशन आहे, बस ते तुम्हाला विचारायला वाक्यामध्ये. मग आता हेच बरोबर आहे, ते अनरियल आहे, ठीक आहे. इफ द गव्हर्नमेंट ट्रायज टू गव्हर्न द पीपल द मोस्ट, जर गव्हर्नमेंटने खूप जास्त प्रमाणात लोकांना गव्हर्न करण्याचा प्रयत्न केला, दाबण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न केला, गव्हर्न म्हणजे कंट्रोल ठेवणे, ठीक आहे ना, तर काय होईल? दे विल टर्न इट अपसाइड डाऊन, तर गव्हर्नमेंट पळेल, ठीक आहे ना. तुम्ही जास्त लोकांना गृहीत धरू शकत नाही, ठीक आहे. मग हे बरोबरच वाक्य आहे, हे काही अनरियल नाही आहे, वाक्य बरोबरच आहे. हे नंतर हे इफ द शेअर मार्केट ड्विंडल्स, ड्विंडल्सचा अर्थ होतो कमी होणे, झीज होणे वगैरे किंवा मार्केट पडणे. इफ द शेअर मार्केट ड्विंडल्स वी विल लॉस अवर मनी, वी विल लूज अवर मनी, आपण आपला पैसा गमावून बसू. बरोबरच आहे, अनरियल नाही आहे. फक्त एकच अनरियल वाक्य आहे, कोणतं? जे इथे सांगितलेलं आहे, इफ ही हॅड इनफ मनी ही वुड परचेस एव्हरी युजफुल सायंटिफिक डिव्हाइस. जर त्याच्याकडे पुरेसा पैसा असता तर त्याने सगळे डिव्हाइस घेतले असते, ठीक आहे ना. चलो, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. आता हे तुमची लेवल केव्हा वाढते मित्रांनो? जर तुम्ही अभ्यास केला तर, अदरवाईज वाढत नाही. हे जे आहे ना, हे हॅड यासारखंच एक आहे, असते हॅड आणि एक असते वेअर. करता स्वतः काहीतरी असता तर वेअर लागते, करत्या जवळ काहीतरी असतं तर हॅड लागतो, ठीक आहे ना. मी जर म्हटलं असेल इफ आय वेअर द PM ऑफ इंडिया आय वुड चेंज द सिस्टीम, म्हणजे PM जर मी असतो तर त्याला आपण वेअर लावतो. जर माझ्याकडे पैसा असता, इफ आय हॅड मनी आय वुड गिव्ह यू, मी तुला दिले असते. तर हॅड मनी, हॅड म्हणजे इथे पण कल्पना असते, इथे करत्या जवळ काहीतरी असते, इथे करता काहीतरी असते, स्वतः काहीतरी असतो, ठीक आहे. ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्समध्ये मी सगळं शिकवलेलं आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 56. हां, क्वेश्चन नंबर 56 बघा काय. इफ तो काय म्हणतो, पॉइंट आउट द रॉंग सेंटेन्स. तुम्हाला मी वारंवार सांगतो की तुम्हाला या ठिकाणी हे ओळखायचं आहे, त्याने रॉंग विचारलं की राईट विचारलं. तो कधी कधी राईट क्वेश्चन विचारतो, करेक्ट विचारतो, कधी कधी इनकरेक्ट किंवा रॉंग विचारतो. कधी कधी तिथं नॉट शब्द असतो, कधी कधी कोणतं राईट किंवा कोणतं बरोबर ते पण तुम्हाला विचारतो. आणि म्हणून प्रश्न बारकाईनं बघणे, वाचणे, संपूर्ण समजून घेणे हे महत्वाची गोष्ट आहे, ठीक आहे ना. चलो, पॉइंट आउट द रॉंग सेंटेन्स. हा, या ठिकाणी A, B, C आणि D दिलेला आहे. इफ यू डू नॉट मॅरी, जर तू लग्न केलं नाही तर मग काय होईल? यू विल मिस मेनी प्रेशियस लाईफ एक्सपिरियन्सेस. बघा, आता आपण लग्न करतो, आपल्याला भरपूर गोष्टींचा आस्वाद घ्यायला मिळतो. आपण लग्न करतो, आपल्याला मुलगा मुलगी अपत्य होते, आपल्याला जबाबदारी वाढते, मग आपण त्यांच्या शिक्षणाचा खर्च करतो किंवा आपण एक चांगले लाईफ जगतो. म्हणजे जे मोमेंट्स आहेत जीवनाचे ते आपण जगून घेतो. पण जे लोक संटे असतात, जे लग्न करत नाही, त्यांना भरपूर गोष्टींना मुकावं लागतं. म्हणजे ते वाईट गोष्ट आहे असं मी म्हणणार नाही, तो आपापला वैयक्तिक भाग आहे, ठीक आहे. कोण लग्न करते, कोण लग्न करत नाही. परंतु ह्या वाक्य काय आहे? इफ यू डू नॉट मॅरी यू विल मिस मेनी प्रेशियस लाईफ एक्सपिरियन्सेस. जर तू लग्न करशील नाही तर तुला म्हणजे यू विल मिस मेनी प्रेशियस लाईफ एक्सपिरियन्सेस. म्हणजे तर काय होईल, जगात या ज्या गोष्टी आहे, आनंद आहे जीवनातले, भरपूर जीवनातले आनंद आहे, हे तू मिस करशील, ठीक आहे ना. वाक्य बरोबर आहे, ते रॉंग नाही आहे, ते रॉंग नाही आहे, वाक्य बरोबर आहे. हां, अनलेस यू क्लीन युअर हँड्स आय विल नॉट सर्व यू फूड. म्हणजे आई मुलाला म्हणते, किंवा ठीक आहे एखादी काकू, एखादी आजी वाढण करणारी मुलाला किंवा आपल्याला म्हणते, जर तू हात धुशील नाही तर मी तुला फूड सर्व करणार नाही, काही देणार नाही. अनलेस म्हणजे काय होते, इफ नॉट. इफचा प्रश्न असतो ना, इफ म्हणजे जर तर, आणि अनलेस म्हणजे जर नाही तर, इफ नॉट. मग तुम्ही इफ नॉट वापरा किंवा अनलेस वापरा, दोघांचंही मिनिंग सारखं आहे,
ठीक आहे ना. म्हणजे इफ यू डू नॉट क्लीन युअर हाऊस, सॉरी हँड्स, इफ यू डू नॉट क्लीन युअर हँड्स आय विल नॉट सर्व यू फूड. म्हणजे त्या इफच्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर समोर म्हणजे विल प्लस V1 लागतो. ठीक आहे ना. आता हे सगळं मी शिकवलेलं आहे ऍक्च्युली. अनलेस यू क्लीन युअर हँड्स, तू तुझं हात धुतल्याशिवाय किंवा धुवेपर्यंत काय, आय विल नॉट सर्व यू फूड, मी तुला फूड सर्व करणार नाही, देणार नाही, असं आईने मुलाला म्हटलं. हेही वाक्य बरोबर आहे. नंतर बघा, इफ यू डू नॉट टेक केअर ऑफ युअर डॅड किंवा ऑफ युअर पॅरेंट्स यू विल रोट इन हेल. आता बघा, अनलेसच्या ऐवजी इथे इफ नॉट वापरलं. आता इथे आपण अनलेस वापर करू शकलो असतो, अनलेस यू टेक केअर ऑफ युअर ओल्ड पॅरेंट्स. ठीक आहे, मग नॉट नाही पाहिजे अनलेसच्या वाक्यात, कारण अनलेस म्हणजेच काय, इफ नॉट. बघा फरक आहे. इफ म्हणजे जर तर, इफ नॉट म्हणजे अनलेस, आणि ज्या वाक्यामध्ये अनलेस आहे त्या वाक्यात नॉट नाही पाहिजे. अनलेस म्हणजे काय होते, निगेटिव्ह शब्द आहे तो अनलेस. ठीक आहे ना. मग अनलेस यू, सॉरी, इफ यू डू नॉट टेक केअर ऑफ युअर ओल्ड पॅरेंट्स यू विल रोट इन हेल. म्हणजे जर तू तुझ्या ओल्ड पॅरेंट्स म्हणजे म्हातारे आई बाबांची सेवा नाही करशील तर तू काय करशील, तू काय नरकात सडशील. रोट म्हणजे सडणे, कुजणे, आणि हेल म्हणजे नरक. तू नरकात सडशील, कुजशील. हे वाक्य माणुसकीतलं वाक्य आहे. हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, ग्रॅमॅटिकली बरोबरच आहे. नंतर पुन्हा आलेला आहे अनलेस यू स्टडी हार्ड किंवा इफ यू डू नॉट स्टडी हार्ड. अनलेसच्या ऐवजी तुम्हाला इफ डू नॉट लावता येतो. हा, इफ यू डू नॉट स्टडी हार्ड द ब्राईट फ्युचर विल नॉट वेट फॉर यू. जर तुम्ही चांगला अभ्यास नाही केला तर ब्राईट फ्युचर विल नॉट वेट फॉर यू. तर तुमचं ब्राईट फ्युचर तुमची वाट पाहणार नाही, ते निघून जाईल आणि तुम्ही काम करत राहाल. ठीक आहे ना. आणि बघा इथे चारही वाक्य बरोबर आहे. हे ABCD कोण आहे का चारही वाक्य बरोबर, म्हणजे तो काय म्हणतो पॉइंट. इथे चारही वाक्य ऑल ऑफ द अबव हे वाक्य लिहायचं नाही, हे उत्तर लिहायचं नाही. तो काय म्हणतो पॉइंट आउट द रॉंग सेंटेन्स. त्याला रॉंग सेंटेन्स पाहिजे आहे. तर आपल्याला सगळेच राईट भेटले, रॉंग एकही नाही भेटलं, आणि म्हणून नन ऑफ द अबव हे उत्तर करेक्ट आहे. मुलांना सगळं येते पण ते हे उत्तर लिहितात ऑल ऑफ द अबव. त्यांना वाटते की बा सगळंच बरोबर आहे. चूक. त्याने काय विचारलं, रॉंग सेंटेन्स विचारलं. आणि म्हणून प्रश्न पाहणं, प्रश्न वाचणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जर प्रश्न वाचला नाही तर वाक्य चुकू शकते, अभ्यास असून सुद्धा. ठीक आहे. नंतर बघा, विच आयटम्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स कंटेन एरर. हा, कुठे आहे एरर म्हणतो तो. एव्हरीबडी मस्ट पेड मोर हाऊस रेंट, द टॅक्स ऑन प्रॉपर्टी हॅव गॉन अप. आता हा आहे टेन्स आणि मॉडेल्सचा प्रश्न. इथपर्यंत मॉडेल ऑक्झिलरी वर्ब म्हणजे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. इथून इकडे टेन्स. एव्हरीबडी मस्ट पेड, मस्ट नंतर कधीही V1 लागतो. मस्ट नंतर कधीही V1 लागतो, V3 किंवा V2 लागत नसतो. कॅन, कुड, शॉल, शुड, विल, वुड, मे, मस्ट, माइट नंतर फक्त तुम्हाला वर्बचं पहिलं रूप घ्यायचं आहे. ठीक आहे ना. म्हणून एव्हरीबडी मस्ट पे, इथे मस्ट पे पाहिजे होतं. मोर हाऊस रेंट, द टॅक्स ऑन प्रॉपर्टी, टॅक्स सिंग्युलर आहे ना, म्हणजे ए ग्रुप आणि बी ग्रुप. ए ग्रुप मध्ये काय आहे, IV, यू दे आणि प्लुरल नेम, आणि त्याला काय लागत असते, हॅव लागत असते. आणि बी मध्ये काय आहे, ही, शी, इट आणि सिंग्युलर नेम. आणि भरपूर ती लिस्ट न संपणारी आहे ए ग्रुपची आणि बी ग्रुपची सुद्धा. ठीक आहे ना. इथे काय लागतो, हॅज लागतो. आता टॅक्स काय आहे, सिंग्युलर नेम आहे. इथे आहे सिंग्युलर नेम म्हणजे टॅक्स लागेल ना, टॅक्स. मग टॅक्सला इथे हॅज पाहिजे होतं, पण इथे काय दिलेलं आहे, द टॅक्स ऑन प्रॉपर्टी हॅव गॉन अप. हॅव नाही पाहिजे. का नाही पाहिजे हॅव, कारण हा जो टॅक्स आहे ना तो सिंग्युलर आहे, तो करता बी ग्रुपचा आहे आणि म्हणून त्याला हॅज लागतो. इथे हॅज पाहिजे होता, तुम्ही हॅव दिला म्हणून चूक. म्हणजेच कुठं मस्ट पेड आणि हॅव गॉन, मस्ट पेड आणि हॅव गॉन अप. बघा ना, आन्सर ऑप्शन 2 करेक्ट आहे. इथे मस्ट पेड हे पण चुकीचं आहे, म्हणजे कंटेन एरर, त्या ठिकाणी एरर दाखवून राहिला. आणि हॅव गॉन अप हे सुद्धा चुकीचं आहे. ठीक आहे ना. मग नुसतं आपण जर म्हटलं हे बरोबर आहे तर चूक. म्हणजे फक्त मस्ट पेड नाही पाहायचं, इथे 2 गोष्टीमध्ये चुका आहे आणि ऑप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला 2 गोष्टी दिलेल्या आहे. आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, म्हणून तुम्हाला इथे दोन्ही गोष्टी बघायच्या आहेत, एकतर मस्ट पेड किंवा हॅव गॉन अप. ठीक आहे. चलो
नंतर बघा आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हे सोपं असते. कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड किंवा सिम्पल सेंटेन्स सोपं असतं हे. मी जर म्हटलं तो काय म्हणतो आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स मिश्र वाक्य ओळखा. मिश्र वाक्य ओळखा म्हणतो काय आहे, दे रिवॉर्डेड द मॅन हू रेस्क्यू देअर सन. ठीक आहे ना. दे रिवॉर्डेड द मॅन म्हणजे एक कुठेतरी आग लागलेली असेल घरामधली सगळी माणसं बाहेर गेलेली असेल, फक्त एकच मुलगा घरात राहिला आणि त्या मुलाला ज्या माणसाने वाचवलं ना त्या माणसाला कुटुंबियांकडून बक्षीस देण्यात आलं. म्हणजे दे रिवॉर्डेड द मॅन. त्या फॅमिली मेंबर्सने काय केलं, दे रिवॉर्डेड द मॅन, त्यांना रिवॉर्ड दिलं. ठीक आहे. हू रेस्क्यू देअर सन. दोन वाक्य आहे ना, हू रेस्क्यू देअर सन. या ठिकाणी हू ने 2 वाक्यात जोडले, कॉम्प्लेक्स झाले ना ते. ठीक आहे ना. असं दे रिवॉर्डेड द मॅन. ठीक आहे. हे तर सिम्पल सेंटेन्स झालं. अ क्विक विटेड डीलर बॉट द कार दॅट आय वॉन्टेड. बरोबर आहे. हे पण कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. एसी कुठे आहे का, एसी. हां, एसी बरोबर आहे. इथे एसी करेक्ट आहे का, कारण बघा इथे दॅट कॉम्प्लेक्सच आहे. हे वाक्य सिंपल आहे. मग सर हे सांगा ना आम्हाला समजावून. तर बघा हा खूप चॅप्टर मोठा आहे, वास्ट आहे, त्याला शिकावंच लागतं प्रॉपरली. ठीक आहे. इथे बघा हे सिंपल सेंटेन्स होतं. इथे मात्र रिवॉर्डेड आणि रेस्क्यू, इथे मात्र बॉट आणि वॉन्टेड दोन्ही गोष्टी आलेल्या आहे, 2 वर्ब आलेले आहे. ठीक आहे. हे वाक्य दोन्हीही कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. ए आणि बी त्याचं उत्तर करेक्ट आहे. ठीक आहे. हे पण आहे आणि हे पण आहे, बी नाही आहे. नंतर बघा काही वेळा आपल्याला या पद्धतीचे उत्तर सुद्धा लिहावे लागतात. ठीक आहे ना. इट इज इम्परेटिव्ह दॅट ही कॅच द नेक्स्ट प्लेन. आता बघा यामध्ये थोडा प्रॉब्लेम असा आहे. आता मूड हे चॅप्टर्स असतात. मूड कोणते मूड्स असतात, तर एक असतो इंडिकेटिव्ह मूड, एक असतो इम्परेटिव्ह मूड आणि एक असतो सब्जंक्टिव्ह मूड. इंडिकेटिव्ह मूडमध्ये काय असतात, तर असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे कोणतेही स्टेटमेंट्स, साधे स्टेटमेंट असेल तर ते काय असतात, इंडिकेटिव्ह मूड. कोणताही प्रश्न म्हणजे क्वेश्चन असेल तो काय असतो, इंडिकेटिव्ह मूड. इम्परेटिव्ह मूड, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे वर्बच्या पहिल्या रूपाने जर वाक्याची सुरुवात झाली तर तो काय असतो, इम्परेटिव्ह सेंटेन्स. त्याचा मूड पण काय होतो, इम्परेटिव्ह मूड. आणि हा जो आहे सब्जंक्टिव्ह मूड, हा कसा असतो, इथे असतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, ऑप्टेटिव्ह सेंटेन्स किंवा काल्पनिक वाक्य. ते पाहिलं आपण मगाशी वेअर किंवा हॅडची. जर माझ्याकडे पैसा असता तर मी कार घेतली असती. इफ आय हॅड इनफ मनी आय वुड परचेस अ कार. किंवा इफ आय वेअर द PM आय वुड चेंज द सिस्टीम. अशी कल्पना असेल तर ते होते सब्जंक्टिव्ह मूड. आणि ते काय म्हटलेलं आहे, इट इज इम्परेटिव्ह दॅट. आता ऍक्च्युअली इम्परेटिव्हचा अर्थ वेगळा होतो, अत्यावश्यक. हा जो इम्परेटिव्ह आहे याचा आज्ञार्थ, इम्परेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह मूड, आज्ञार्थ याला म्हटलं जाते मूडमध्ये. आणि इथे जर म्हटलं इम्परेटिव्ह तर तो अत्यावश्यक होतो. इट इज इम्परेटिव्ह दॅट ही कॅच द नेक्स्ट प्लेन. नेक्स्ट प्लेन कॅच करणं, पकडणं त्यासाठी खूप आवश्यक आहे. कल्पनाच केलेली आहे, नाही एक खरं होणारं वाक्य नाही आहे, कल्पना केलेली आहे, चुकवेल सुद्धा. म्हणून याला सब्जंक्टिव्ह मूड म्हणतात. मूड हे चॅप्टर एक वेगळे चॅप्टर आहे, मूड नावाचं, इंग्लिश ग्रामरमध्ये संपूर्ण मी शिकवलेलं आहे. त्यामध्ये चॅप्टर सोपं आहे ते. यासाठी तुम्हाला टाईप्स ऑफ सेंटेन्स हा चॅप्टर पूर्ण करणे गरजेचे आहे, प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे. आणि आजकाल तुम्हाला पाहतो या मागच्या 5-6 वर्षामध्ये मूडवर एक प्रश्न राहतोच. ठीक आहे ना. ही कल्पना आहे, इट इज इम्परेटिव्ह दॅट ही कॅच द नेक्स्ट प्लेन. अत्यावश्यक आहे त्याचे नेक्स्ट प्लेन कॅच करणं. ठीक आहे ना, सब्जंक्टिव्ह मूड. नंतर बघा पॉइंट आउट द सेंटेन्स दॅट इज नॉट पॅसिव्ह. काय म्हटलं मी, कधी करेक्ट विचारतात, कधी इनकरेक्ट विचारतात, तर कधी नॉट किंवा करेक्ट, इनकरेक्ट, रॉंग किंवा राईट विचारतात. ठीक आहे ना. इथे नॉट पॅसिव्ह म्हणतो तो जो पॅसिव्ह नाही आहे म्हणजे ऍक्टिव्ह आहे, असे वाक्य ओळखा. वी शुड नॉट सिलेक्ट अवर लाईफ पार्टनर. वी शुड नॉट सिलेक्ट, शुड नंतर फक्त V1 आलेला आहे. म्हणजे बघा ना, कॅन, कुड, शॉल, शुड, विल, वुड, मे, मस्ट, माइट नंतर जर फक्त V1 आला तर तो ऍक्टिव्ह व्हॉइस. पण कॅन, कुड, शॉल, शुड, विल, वुड, मे, मस्ट, माइट नंतर जर बी आला आणि मग जर V3 आला तर तो पॅसिव्ह व्हॉइस. आणि म्हणून हाच आहे ऍक्टिव्ह व्हॉइस.
वी शुड नॉट सिलेक्ट अवर लाईफ पार्टनर हॅस्टिली. आपण आपला लाईफ पार्टनर घाईघाईने सिलेक्ट करायला नको, म्हणून वी शुड नॉट सिलेक्ट अवर लाईफ पार्टनर हॅजलीली. ठीक आहे ना. आता म्हणजेच इथं नॉट पॅसिव्ह, पण हा तर ॲक्टिव्हच आहे. बरोबर आहे, उत्तर हेच बरोबर आहे. बघा ना, प्रॉमिसेस आर सून फॉरगटन किंवा ॲमिजार नंतर V3 आलेला आहे. ॲमिजार नंतर तसा V4 येतो ना. आय एम टीचिंग, दे आर प्लेइंग, म्हणजे या ॲमिजार नंतर किंवा वॉज युअर नंतर V4 येतो. इथे V3 दिलेला आहे, म्हणजे हा पॅसिव्ह आहे. द सुपरस्टार वॉज वॉर्मली वेलकम, म्हणजे ॲमिजार वॉज युअर नंतर पण V4 येतो. इथे मात्र V3 आहे, म्हणजे हा पॅसिव्ह आहे. ॲक्टिव्हमध्ये V4 येतो ॲमिजार वॉज युअर नंतर, इथे मात्र V3 येतो पॅसिव्हमध्ये. इंग्लिश ग्रामर इज नॉट प्रॉपरली टॉट इन द क्लासरूम. क्लासरूममध्ये इंग्लिश ग्रामर प्रॉपरली शिकवल्या जात नाही. बरोबर आहे त्यांचं. ठीक आहे. इंग्लिश ग्रामर इज नॉट प्रॉपरली टॉट, ॲमिजार नंतर V4 येतो ॲक्टिव्हमध्ये, पण इथे V3 आहे म्हणून तो पॅसिव्ह आहे. म्हणजे हे 2, 3, 4 तिन्ही पॅसिव्ह आहे. फक्त ॲक्टिव्ह कोणता आहे? पहिला, आणि तोच पाहिजे यांना. पॉइंट आउट द सेंटेन्स दॅट इज नॉट पॅसिव्ह, म्हणजे ॲक्टिव्ह. वी शुड नॉट सिलेक्ट अवर लाईफ पार्टनर हॅस्टिली, तोच ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे ना. उत्तर तेच बरोबर आहे. उत्तर तुम्हाला ते लिहायचं आहे. आणि हे सर्व चॅप्टर्स टेन्सवर डिपेंड असतात मित्रांनो. टेन्स मॉडेल्सवर डिपेंड असतात. कोणते? डायरेक्ट, इनडायरेक्ट, डिग्री, तिकडे चेंज द व्हॉइस, क्वेश्चन टॅग वगैरे. ठीक आहे. म्हणून तुमचे टेन्स मॉडेल्स पार्ट असणं खूप आवश्यक आहे. तो बेस आहे ग्रामरचा. बघा, आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉजेस इन द फॉलोइंग सेंटेन्स. A, B आणि C वाक्य बरोबर आहे, म्हणजे दिलेलं आहे. हाऊएव्हर हॅड आय ट्राय, आय ऑलवेज फेल द टेस्ट. मी जेव्हा टेस्ट दिली तेव्हा फेल झालो. सिन्स आय लॉस्ट माय ग्लासेस यस्टरडे, आय हॅवंट बीन एबल टू डू एनी वर्क. म्हणजे सिन्स म्हणजे म्हणून पण होतं कधी कधी. डू यू नो एनीवन हू कॅन लेंड मी अ लॅपटॉप. तुला एखादा माणूस माहिती आहे का जो मला लॅपटॉप लेंड करू शकतो, म्हणजे उष्णता देऊ शकतो. आता हा काय आहे म्हणतो, तर ॲडव्हर्बियल. एक तर हे दोन्ही ॲडव्हर्बियल फ्रेजेस आहेत, कारण या ठिकाणी वाक्याच्या कामासंदर्भात विशेष माहिती दिलेली आहे. हाऊएव्हर हॅड आय ट्राय, ऑलवेज फेल, मी फेल होतो. ह्या ॲडव्हर्बियल क्लॉज दोन्ही आहे, ॲडव्हर्बियल आणि ॲडव्हर्बियल क्लॉज. आणि हा आहे रिलेटिव्ह क्लॉज. बरोबर आहे. डू यू नो एनीवन हू कॅन लेंड मी. हू म्हणजे रिलेशन दाखवलेलं आहे दोन्ही वाक्यांचं. इथे तुम्हाला दोन्ही वाक्यांचं दाखवलेलं आहे रिलेशन या हूने. डब्ल्यूची वर्ड काय दाखवतो? रिलेशन दाखवते. आणि म्हणून उत्तर फक्त हे 2 बरोबर आहे. मग तर समजून घ्यायचं कसं? तर कसं आहे, ह्या चॅप्टर खूप मोठा आहे क्लॉजचा ॲक्च्युली, पण सोपा आहे. ठीक आहे ना. ॲडव्हान्स ग्रामर कोर्समध्ये मी सगळं शिकवलेलं त्याला. बघा, हे ॲडव्हर्बियल क्लॉज असतात. या ठिकाणी ॲडव्हर्ब म्हणजे व्हर्ब विषयी काहीतरी विशेष माहिती सांगतात. ठीक आहे ना. बघा, सिन्स आय लॉस्ट माय ग्लासेस यस्टरडे, मी माझे क्लासेस हरवले, मी काम केलं त्या संदर्भात मी काहीतरी सांगून राहिलो, आणि म्हणून तो काय होतो? ॲडव्हर्बियल क्लॉजेस. ठीक आहे ना. हा बघा 62. बघा क्वेश्चन नंबर 62 काय सांगतो तो? इफ ही हॅज टाइम ही वूड टेलिफोन. इफ ही हॅज टाइम ही वूड टेलिफोन. तर सरळ लक्षात घ्या, इफच्या वाक्यात जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, तर समोर विल लागतो, विल किंवा शॉर्ट प्लस V1. पण सपोज या ठिकाणी सिंपल प्रेझेंट नसेल आणि सिंपल पास्ट असेल, तर तुम्हाला इथे विलच्या ऐवजी वूड लागतो, कॅनच्या ऐवजी कुड लागतो, मेच्या ऐवजी माईट लागतो, आणि शॉलच्या ऐवजी वूड लागतो. शूड लागत नाही. हां, तर मग बघा या ठिकाणी हॅज आहे ना, इथे वूड दिलेला आहे, तर करेक्टली हॅज. आता सिंपल प्रेझेंट हॅज किंवा हॅव किंवा एम इज आर. ठीक आहे ना. आता इथे किंवा V1 V5 हॅज आहे ना, इथे वूड नाही पाहिजे. इथे जर हॅड राहिलं असतं तर मग वूड बरोबर होता. पण इथे हॅज आहे ना, इथे फक्त विल करा, म्हणजे कोणतं बरोबर आहे? मग शूड तर पाहिजेच नाही, विल चालते, शॉल पण चालणार नाही, आणि इथे हॅज टू पण चालणार नाही. म्हणजे उत्तर बरोबर आहे 2. इफ ही हॅज टाइम, जर त्याकडे टाइम असता तर मग ही विल टेलिफोन मी, तो मला कॉल करेल. त्याच्याकडे जेव्हा वेळ राहील तेव्हा मला कॉल करेल. ठीक आहे. इफ ही हॅज पण काय दाखवते?
सिम्पल सिम्पल प्रेझेंट आणि विल काय दाखवतो सिम्पल फ्युचर. इथे वूड कधी पाहिजे, जर इथे हॅड असेल तर. ठीक आहे, असा अर्थ होतो तो. आणि हे सगळं टेन्समध्ये आपण शिकलेलो आहे, टेन्स आणि मॉड्यूल्समध्ये. फिल इन द ब्लँक्स. इन अ फ्यू स्टेट्स, काही राज्यांमध्ये लाईक केरला, लाईक केरला देर आर मेनी विमेन दॅन मेन. म्हणजे आपण जेव्हा अभ्यास करतो गुणोत्तरांचा, आपण जेव्हा इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतो, ठीक आहे, इकॉनॉमिक्समध्येच ते सगळं येतं, तेव्हा आपण पाहतो ना की केरळमध्ये जास्त प्रमाण मुलींचं आहे मुलांपेक्षा. तर हे वाक्य साधं सरळ आहे, इन अ फ्यू स्टेट्स लाईक केरला. हे आपसूक तोंडात बसलं पाहिजे. लाईक केरला, लाईक म्हणजे काय होते, सारखा असणे. बघा ना, मी जर म्हटलं असेल 1-2 वाक्यांमध्ये बघा फरक. मी जर म्हटलं असेल आय लाईक यू म्हणजे मला तू आवडते, आय लाईक यू मला तू आवडते. आणि मी जर म्हटलं असेल आय एम लाईक यू, दोन्ही वाक्यांमध्ये फरक आहे ना. आय लाईक यू मला तू आवडते, पण आय एम लाईक यू मी तुझ्यासारखा आहे. यू आर लाईक माय सिस्टर तू माझ्या बहिणीसारखी आहे. शी इज लाईक माय अंकल ते माझ्या काकासारखे आहेत. यू आर लाईक माय डॉटर तू माझ्या मुलीसारखी आहे. म्हणजेच काय, तर हा जो एम प्लस लाईक आहे याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो सारखा असणे. पण मी आणि एक आहे लाईकली टू, आय एम लाईकली टू गोइंग पण चालतो, ठीक आहे ना. आय एम लाईकली टू गो मी जाणार आहे, म्हणजे कळता भविष्यकाळात एखादं काम करणार आहे, भविष्यकाळात पण दाखवतो लाईकली टू ने. तिन्हीचा फरक असते. आता सर मग हे पाठ कसं करायचं हो, हा तो ग्रामरचा भाग नाहीच आहे ॲक्च्युली. इंग्लिश न्यूज वाचा, इंग्लिश पोस्ट वाचा, इंग्लिश कादंबऱ्या वाचा, एडिटोरियल पेजेस वाचा, इंग्लिशचे पुस्तकं वाचा. तुमचे हे जे लहान लहान गोष्टी आहे ना हे आपसूक क्लिअर होऊन जाईल. आणि होतात मी बराचदा पाहिलेला अनुभव घेतलेला आहे, इतर मित्रांना विद्यार्थ्यांना अनुभव दिलेला आहे, त्यांनाही चांगला अनुभव आलेला आहे वाचनाचा. वाचन सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी समजेल त्यानंतर. इन अ फ्यू स्टेट लाईक केरला देर आर मेनी. लाईक जर म्हटलं असेल तर एकाच ठिकाणी लाईक आहे, उत्तर तुमचं निघालं. आय लाईक क्लासिकल म्युझिक, बघा हा लाईक वेगळा आहे, मला आवडते. आय लाईक क्लासिकल म्युझिक ॲज वेल ॲज फिल्म सॉन्ग, मला क्लासिकल म्युझिक पण आवडते आणि फिल्म सॉन्ग पण आवडते, ठीक आहे ना. याचा अर्थ असा होतो, तुम्हाला एका शब्दावरून उत्तर निघालं असतं लाईक. इन अ फ्यू स्टेट्स लाईक केरला देर आर मेनी विमेन दॅन मेन, ठीक आहे ना. या पद्धतीचा प्रश्न असतो, तो समजून घ्यायचा. नंतर बघा, हां स्वित्झर्लंड लाईज, हां रिकामी जागा. आता बघा, जेव्हा तुम्हाला आम्ही शिकवतो, आम्ही म्हणजे इंग्लिश ग्रामर शिकवणारे शिक्षक तुम्हाला जेव्हा शिकवतात तेव्हा 2 गोष्टी शिकवतात. हा ए आहे, हा बी आहे आणि इथे हा पी आहे. तर ए पी बी म्हणजे पी इज सिच्युएटेड बिटवीन ए अँड बी, म्हणजे ए आणि बीच्या मध्यात काय आहे, तर पी आहे. दोघांच्या मध्यात असला तर त्याला आपण बिटवीन लावतो, आणि जर तो पी असा ए बी सी डी असं सर्वांच्या मध्ये असला त्याला आपण अमंग लावतो. हा झाला, ये है आम जिंदगी. और मेंटोस जिंदगी कौन सी है, जर बघा आता या ठिकाणी स्वित्झर्लंड लाईज, तुम्ही म्हणाल फ्रान्स जर्मनी अँड इटली 3 आहे सर, म्हणजे 2 पेक्षा जास्त आहे, 2+ आहे. जर एखादी गोष्ट 2 पेक्षा जास्त असेल तर त्याला अमंग लावायचं. सरळ तुम्ही काय कराल, अमंग लावाल, तुमचंही बरोबरच आहे. पण जेव्हा आपण जिओग्राफिकल कंट्रीज घेतो, जेव्हा आपण बाउंड्रीज घेतो, तेव्हा मात्र तुम्हाला इथे बिटवीन लिहायचं असते, ना की अमंग, ठीक आहे. कारण त्या कंट्रीज आहे ना, त्या जिओग्राफिकल बाउंड्रीज आहे, त्याला आपण बिटवीन नाही म्हणू शकत, त्याला आपण अमंग नाही म्हणू शकत. हा एखादी गोष्ट समजा राजू आहे, राजू इज डान्सिंग अमंग द गर्ल्स, ठीक आहे, इट्स ओके. म्हणजे मुली पण नाचून राहिल्या आणि त्यामध्ये राजू आहे, ठीक आहे, इट्स ओके. पण जर आपल्याला जिओग्राफिकल कंट्रीज किंवा बाउंड्री घ्यायची असेल तर तुम्हाला बिटवीन घ्यावं लागतं. म्हणजेच काय, स्वित्झर्लंड लाईज बिटवीन फ्रान्स जर्मनी अँड इटली, ठीक आहे. चलो नंतर बघा, आणि हा प्रश्न भरपूर पेपरला आलेला आहे, आणखी पेपरला आलेला प्रश्न हा. सिलेक्ट द क्लोजेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड. इडियम. सुनील डिड नॉट डू हिज जॉब वेल. नाव ही हॅज टू फेस द म्युझिक.
फेस द म्युझिक, फेस द म्युझिक ही इडियम आहे, याचा अर्थ विचारलेला आहे फेस द म्युझिक. बघा कधीही इडियमचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो आणि इडियम्स आणि फ्रेजेस या खूप जास्त इम्पॉर्टंट असतात मित्रांनो, कारण या 30 मार्क्स पैकी जवळपास 8 ते 10 मार्क्सचा तुम्हाला प्रश्न विचारतात, शब्द व्होकॅब्युलरी विचारतात. राज्यसेवेला 50 पैकी कमीत कमी तुम्हाला 12, 13, 14, 15 कधी कधी 20 मार्क्ससाठी व्होकॅब्युलरी विचारतात. व्होकॅब्युलरी खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे ना. बघा फेस द म्युझिक याचा कधीही शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. फेस म्हणजे सामना करणे, म्युझिक म्हणजे म्युझिक नाही, संगीताचा सामना करणे नाही. फेस द म्युझिक म्हणजे काय होते, म्हणजे कठीण परिस्थितीचा सामना करणे. कठीण परिस्थिती म्हणजे सुनील डिड नॉट डू हिज जॉब वेल. सुनीलला जॉब मिळाला पण त्याने चांगला जॉब केला नाही. नाव ही हॅज टू फेस द म्युझिक. आता त्याला कठीणाईचा सामना करावा लागत आहे, म्हणून रेकॉर्डेड द सॉन्ग का शब्दशः अर्थ नाही घ्यायचा, वेल का नाही, फेस बॅड कॉन्सिक्वेन्सेस. ठीक आहे, असा तो अर्थ आहे. त्याला आता कठीण समस्यांचा सामना करावा लागत आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 66, सिलेक्ट द मिनिंग ऑफ द फ्रेज. ठीक आहे, इथे पण फ्रेज आहे. मिस्टर गुप्ता हॅज वन ऑफ द ट्रस्टेड ऑफ द बिग चॅरिटी इज सस्पेक्टेड फिदरिंग हिज ओन नेस्ट. याचा अर्थ काय होतो, वाम मार्गाने पैसे कमावणे. फिदरिंग हिज ओन नेस्ट, नेस्ट याचा अर्थ काय होतो, मेकिंग मनी डिसऑनेस्टली. उत्तर तेच आहे. आता याला काही ऑप्शन नाही आहे. फ्रेज, इडियम, सिनोनिम, सेंटन्स तुम्हाला ते पाठच करावं लागतात, त्याचा दुसरा मार्ग नाही आहे. देयर इज नो शॉर्टकट, शॉर्टकट नाही आहे. नंतर बघा सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट मिनिंग फॉर द अंडरलाईन फ्रेज. इथं पण फ्रेज विचारलेली आहे बघा, फ्रेज जास्त विचारतात, ठीक आहे ना. ही हॅज द हॅबिट ऑफ पुटिंग द कॅट अमंग द पिजन्स. आता बघा ना, पुटिंग द कॅट, इथे पिजन्स आहे, कबूतर आहे सगळे, त्या समोरचं आपण मांजर फेकली, याला काही अर्थ आहे का? कबूतर आहे, आपण मांजर फेकली, काही अर्थ आहे का? नाही. शब्दशः घ्यायचा नसतो. भावार्थ घ्या बरं. तर कोंबडे लढवणे, ठीक आहे ना, म्हणतो ना आपण त्याला ना कोंबडे लढवायची खूप सवय आहे. म्हणजे काय, कोंबडे लढवणे म्हणजे काय, झगडे लावून देणे. जो माणूस झगडे लावतो ना त्याला म्हटलं जाते बघा, ही हॅज अ हॅबिट ऑफ पुटिंग द कॅट अमंग द पिजन्स. म्हणजे तो झगडे लावतो, काम करतो, क्रिएटिंग ट्रबल्स अँड कॉन्ट्रोवर्सीज. ठीक आहे ना, असा अर्थ. हे पाठ करायला लागतात, याला काही ऑप्शन नाही. नंतर बघा 68, काय म्हणतो तो, विच वन ऑफ द फॉलोइंग गिवन कॅरीज द मीनिंग ऑफ इडियम. ठीक आहे ना, अ लिटिल मोर प्रेशर अँड ही विल बी आउट ऑफ द काउंट. आउट ऑफ द काउंट म्हणजे त्याला हाकललं, त्याला बाद केलं, त्याला बिटन, त्याला मारलं, त्याला हाकललं, बाद केलं, त्याला झोडपलं, बिटन केलं किंवा त्याला काढून टाकलं. ठीक आहे ना, इथे वेक्टेज नाही, फ्री पण नाही, रिच पण नाही. अ लिटिल मोर प्रेशर ही विल बी आउट ऑफ काउंट. आउट ऑफ द काउंट हा खेळाचा भाग आहे एक. ठीक आहे ना, इथे बिटन, त्याला बाद केलं गेलं, बिटन केलं गेलं. ठीक आहे, चलो. नंतर बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज इडियम. किती विचारले झाला 5-6 आतापर्यंत. म्हणून म्हणतो शब्दांवर लक्ष द्या, व्होकॅब्युलरी पाठ करा. इट इज नेसेसरी टू कीप चिन अप इन दीज स्ट्रेसफुल डेज. बघा ट्रेस जो आहे ना, स्ट्रेसफुल डेज प्रत्येकांच्या लाईफमध्ये येतात. मग आपण आत्महत्या करायची का? नाही. बघा कितीही संकट येऊ, कितीही संकट येऊ, जीव देणे, आत्महत्या करणे हा पर्याय नाही आहे. किंवा त्यासाठी आपल्याला असं उभंच राहावं लागेल आणि प्रत्येक गोष्टी सोल्युशन आहे, केलं पाहिजे. जीवापेक्षा काही मोठी गोष्ट नाही आहे. इट इज नेसेसरी टू कीप आवर चिन अप. चिन म्हणजे हुनोटी वर ठेवा. आता बघा प्रत्येक शब्द अर्थ पकडला, वर ठेवा, हुनोटी वर ठेवून चाला, असा काही पण. याचा अर्थ काय होतो, ताठ चाला, पॉझिटिव्ह राहा, स्ट्रॉंग राहा. ठीक आहे ना, असा अर्थ. म्हणजे आपली हुनोटी खाली पडणं म्हणजे काय, आपण दोषी आढळणं आहे किंवा आपण हार मानणं आहे. पण असं केलं म्हणजे ताठ वाटते, काहीतरी कॉन्फिडंट वाटते माणूस. बिलकुल. कीप और चिन अप. चिन अप, हुनोटी वर ठेवा म्हणजे काय, स्ट्रॉंग राहा, पॉझिटिव्ह राहा, प्राऊड नाही. म्हणजे स्ट्रॉंग पॉझिटिव्ह दोन आहे ना, 1 3 आहे ना, 1 and 3. उत्तर नंबर 4 करेक्ट आहे. उत्तर नंबर 1 पण करेक्ट नाही, 3 पण करेक्ट नाही, 4 करेक्ट आहे का. इथे 1 and 3 आहे, हे पण पाहायचं बारीकाईनं. नंतर बघा क्वेश्चन नंबर 70. ठीक आहे. आता या पण आहेच इडियम फ्रेजेस.
बघा ना, याला म्हटलं जाते व्हर्बल फ्रेज. ठीक आहे ना, इथे फ्रेज प्रपोजिशन याला म्हटलं जाते किंवा व्हर्बल फ्रेज. बघा, कट 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 कट. कट काय आहे? व्हर्ब आहे. आणि व्हर्ब नंतर मग असं एक प्रपोजिशन येते की त्याचा अर्थ चेंज करून टाकतात. ठीक आहे, याला म्हटलं जाते व्हर्बल फ्रेजल व्हर्ब. फ्रेजल व्हर्ब तुम्हाला पाठ करायचे असतात, याला काही ऑप्शन नाही आहे. सर कसे करायचे पाठ? मी तर शिकवलेले आहे ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्समध्ये. ज्यांना हवा असेल तो तुम्ही कोर्स घेऊ शकता. पण याच्याशिवाय तुम्हाला गुगल हेल्प करेल. ठीक आहे, आणि नॉवेल्स वाचा, तुम्ही पेजेस वाचा, न्यूज वाचा, आपोआप समजते ते. ठीक आहे ना. आणि काही पाठ करायचे. बघा ना, कट ऑफ रफचा अर्थ काय होतो? टू बिकम अँग्री. कट ऑफ रफ. कट कॉर्नर्सचा अर्थ काय होतो? काहीतरी कट करणे. कट कॉर्नर्स म्हणजे काहीतरी कुठेतरी मॅनेज करणे, म्हणजे कुठेतरी शॉर्टकट मारणे, मॅनेज करणे, काहीतरी टू डू समथिंग इन हे सेव्ह करणे, मिनिट्स किंवा टाइम सेव्ह करणे. कट द कॉर्नर्स. आता कट अँड रनचा अर्थ काय होतो? ॲक्च्युली टू इस्केप बाय रनिंग. इतकं समजलं. मग हे काय होईल? टू डिस्ट्रॉय वन. हा का एचं 4 बघा कुठे आहे? ए 4 इथे ए मध्ये नाही आहे आणि इथं 2 मध्ये नाही. हा ठीक आहे, एचं 4 आहे. नंतर डीचं 3 बघा. डीचं 3 कुठे आहे? डीचं 3 इथे आहे. मग हे करेक्ट आहे. उत्तर नंबर 2 करेक्ट आहे. इथे शिकवण्याचा भाग नाही आहे, पाठ करण्याचा भाग आहे सरळ सरळ हा. ठीक आहे. नंतर बघा, आता हा जो भाग आहे हे पण त्याच पद्धतीचा आहे. मॅच द फॉलोइंग. किक द बकेट. किक द बकेट म्हणजे बकेटला लात मारणे काय? नाही, शब्दशः घ्यायचा नाही. किक द बकेटचा अर्थ काय होतो? डाय म्हणजे मरणे. म्हणजे समजा आता ॲक्च्युली हे इंग्लिश लिटरेचरमधला भाग आहे तो. म्हणजे समजा आता आपले आजोबा आहे ते, त्यांना आपण म्हणतो खाली टाकलं. खाली टाकलं म्हणजे त्याचा मरणावस्थेत आहे, त्यांना टाकलं आपण खाली. तिकडे ठेवली बकेट त्यांचा पाय पुसायला, त्यांचा हात पाय पुसायला, त्यांना चांगलं वाटावं वगैरे म्हणून. आणि ते तडफडले पाय मारलं एक बकेटला लात. बकेट पडली तिकडे जाऊन आणि ते मेले. याला म्हटलं ते किक द बकेट. आता ह्या जरा शब्दशः घ्यायचा नसतो, याचा भावार्थ घ्यायचा असतो. किक द बकेटचा अर्थ काय होतो? डाय म्हणजे मरणे. A4 कुठे आहे? A4 एकाच ठिकाणी आहे. पटकन उत्तर तुमचं निघालं, 4 उत्तर आहे. ठीक आहे, असा अर्थ. पण हे तुम्हाला पाठच करावं लागेल. हां, म्हणजे बीचं कोणतं आहे ते? मग बीचं 1 म्हणजे किक अगेन्स्ट द प्रेस 1, सीचं 2. ठीक आहे, या पद्धतीचं हेचं 3. तुम्हाला या पद्धतीमध्ये पाठ करायचं आहे. व्होकॅब्युलरी पाठच करावी लागते. त्यानंतर बघा आणखी काय असतो? आता हा झाला पॅरेग्राफ जो 72 ते 76 पर्यंत प्रश्न आहे. आता पॅरेग्राफ तुम्हाला मी डिस्क्रिप्शनला लिंक टाकतो या PDF ची, किंवा गुगल तुम्हाला पेपर कुठे मिळून जाईल. वाचा हा पॅरेग्राफ 4-5 वेळा वाचा. त्यानंतर मी तुम्हाला काही उत्तरं देतो, ते उत्तरं लिहा. ठीक आहे, ते उत्तरं लिहा हे सगळे आणि मॅच करा. आणि उत्तर का आलं असेल ते बघा. ठीक आहे, 72, 73, 74, 75 आणि 76 उत्तर बघा. 72 75 611. ठीक आहे, आता हे उत्तर बघा. तुम्हाला मी का सांगतोय? कारण पॅरेग्राफ शिकवण्यासाठी नसतो, पॅरेग्राफ शिकवला जात नसतो. पॅरेग्राफ तुम्हाला वाचायचा असतो, प्रॅक्टिस करायची असते. तुम्हाला वाचनाची सवय असली पाहिजे, त्याचं तुम्हाला आकलन झालं पाहिजे, स्वतःहून समजलं पाहिजे, तर पॅरेग्राफ शिकण्याची मजा असते. ठीक आहे, तेव्हा ते समजते आणि सगळं समजते आपल्याला. आपण कठीण जात नाही काही. म्हणून म्हणतो पॅरेग्राफ्स तुम्हाला या ठिकाणी मी शिकवत नाही, खूप वेळ होऊन जाईल. ठीक आहे, आणि म्हणून पॅरेग्राफचे आपण वेगळे सेशन्स घेऊ. ते सेशन्स वेगळे असणार, त्यावेळेस ते सेशन्स बघा. ठीक आहे ना. इथे बघा, हे उत्तर लिहून घ्या वाटल्यास पॉज करून, आणि समोरची तयारी करा. चलो, नंतर बघा एक 76 हां 77. हां, आता पुन्हा 4 प्रश्न राहिलेले. 77, 78, 79 आणि 80. ठीक आहे, चलो. हां, काय म्हणतो तो बघा प्रश्न. Select the correct alternative that transfer the following sentence into indirect narration. आता हा प्रश्न आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा. ठीक आहे, चलो. त्याने काय केलं?
त्याने 1 आणि 2 असे ऑप्शन वाक्य दिले. द स्टुडंट सेड शॉल वी ब्रिंग द बुक अगेन टुमॉरो सर, किंवा आणि दुसरं आहे कम आउट ऑफ द बिल्डिंग सेड द इन्स्पेक्टर. ठीक आहे, आता पटकन बघायचं इथे काय आहे, ए बी आणि सी असे ऑप्शन्स आहेत. मग ए ला 1 2 1 2, बी ला 1 2 1 2, सी ला पण 1 1 2. ठीक आहे, त्याने असे दिले म्हणजे हे झाले 2 डायरेक्ट 1 2 आणि हे इनडायरेक्ट 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 इनडायरेक्ट. मग कोणता ऑप्शन बरोबर आहे ते तुम्हाला खाली विचारलेलं आहे. ठीक आहे, चलो आता करा. आता बघा खूप मोठा प्रश्न आहे, इतका वेळ पण नसतो तुम्हाला पेपरमध्ये आणि इतका वेळ त्याला देण्यासाठी खूप वेळ नसतो आपल्याकडे. आणि इतका मोठा प्रश्न असेल तर तो एका 2-3 सेकंदात हार्डली 5 ते 10 सेकंद कसा निघायचं कसा काढायचा आहे हे तुम्हाला बघायचं असते. ठीक आहे ना, आणि तशी अपेक्षा त्यांना पण असते आयोगाला, कारण वेळ खूप कमी असतो, अजिबात वेळ नसतो. ठीक आहे, आणि अशा वेळेस इतका मोठा प्रश्न वाचण्यातच तुमचे 2 मिनिट चालले जाईल. मग कसं कराल, आणि याची अपेक्षा आहे 10 सेकंदात सोडवायचा. कसा ट्रिक असते. आता ही ट्रिक तेव्हा येते तुम्हाला जेव्हा तुम्ही अभ्यास पुरेपूर करता. तुमचा अभ्यास नसेल, पूर्ण ब्लँक असाल तर तुम्हाला काही समजत नाही त्यामधलं. अभ्यास असेल तर तुम्ही पटकन डोकं लावू शकता आणि संपूर्ण गोष्टी बेसिक पासून मी त्या ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्समध्ये शिकवलेल्या आहे. ठीक आहे ना. आता बघा हा आहे इन्स्पेक्टर. कम आउट ऑफ द बिल्डिंग सेट द इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टरने आतंकवाद्यांना म्हटलं कम आउट ऑफ द बिल्डिंग, बाहेर या बिल्डिंगच्या. तर मला सांगा इन्स्पेक्टर त्यांना ऑर्डर देईल ना, की भीक मागेल, की इन्व्हाइट करेल तुम्ही या बिल्डिंगच्या बाहेर? नाही, भीक नाही मागणार. अरे येऊन जा ना, मी तुम्हाला सोडतो, तुम्ही येऊन जा बिल्डिंगच्या आतमध्ये. त्याने कोणाला तरी हॉस्टेज केलं असेल त्या आतंकवाद्यांनी आणि इन्स्पेक्टर म्हणतो बिल्डिंगच्या बाहेर या. तो ऑर्डर देतो, तो इन्स्पेक्टर आहे, तो ऑर्डर देतो. तो त्यांना भीक मागणार नाही, तो त्यांना इन्व्हाइट करणार नाही, ऑर्डर देईल. आणि म्हणून ए हे बरोबर आहे, हे चूक आहे. बी आणि म्हणजे बी सी ऑप्शनच कटले, फक्त ए उत्तर बरोबर आहे आणि ओनली ए म्हणून तुमचं उत्तर एक राहू शकते. पटकन समजलो. किती वेळात? 6 ते 10 सेकंदात समजते. फक्त एवढंच की ही लेवल येण्यासाठी तुमचा अभ्यास चांगला फाडू पाहिजे. ठीक आहे ना, खूप जास्त तुमचा अभ्यास पाहिजे असतो. असो, आता हे तुम्हाला मी शिकवणार नाही कारण हे खूप जास्त मोठं आहे. बघा हे जर द स्टुडंट सेड शॉल वी ब्रिंग द बुक अगेन टुमॉरो सर. सर आम्ही उद्याला पुन्हा बुक आणू का? प्रश्न विचारला म्हणून इफ किंवा वेदर लागेल. इथे इफ किंवा वेदर आहे. ठीक आहे, क्वेश्चन पण आहे ॲक्च्युली, इथे क्वेश्चन पण आहे, चालते. ठीक आहे, इट्स ओके. ते टुमॉरो आहे ना, खाली टुमॉरो नाही पाहिजे, इथे टुमॉरो दिलेला आहे, वाक्य चूक. ठीक आहे, या पद्धतीचा प्रश्न असतो. आपल्याला अभ्यास खूप जास्त पाहिजे असतो मित्रांनो. बस हेच त्यामध्ये ट्रिक आहे. टुमॉरोचं काय पाहिजे असते? द नेक्स्ट डे. यानं काय केलं, फक्त टुमॉरो लिहिलं, तसं हे चुकलंच आहे. ठीक आहे, चलो नंतर बघा क्वेश्चन नंबर 78. हां, बिटवीन द टू, दोन लोकांच्या मध्ये, बिटवीन द टू ही रन्स फास्टेस्ट नाही, फास्टर आणि फास्टेस्ट. फास्टर आणि फास्टेस्ट. बघा ना, फास्टर फास्टेस्ट. दोन लोकांची तुलना असेल तर फास्टर लिहावं आणि एकाची तुलना अनेकांची असेल तर फास्टेस्ट लिहावं. तुलना नसेल तर फक्त फास्ट लिहावं. मग काय होईल? बिटवीन द टू, दोघांच्या मध्ये काय? ही रन्स फास्टर. म्हणजे ते याचं उत्तर 3 आहे. 78चं उत्तर 3 आहे. ठीक आहे, नंतर बघा चूज द वर्ड क्लोजेस्ट मिनिंग ऑफ द अंडर कॅपिटल्स. काय म्हणतो तो? 5 मेंबर्स वोटेड द प्रपोजल. ठीक आहे, एक वोटिंग चालू आहे. 5 मेंबर्सने वोट केलं प्रपोजलच्या कडून. ठीक आहे ना. 12 मेंबर्स अगेन्स्ट, 12 विरोधात गेले आणि अँड 3 ॲबस्टेंड. म्हणजे काय? तटस्थ राहणे. तटस्थ राहणार शब्द कोणता आहे? रिफ्रेन. व्होकॅब्युलरी आहे ती पाठच करावं लागते. ठीक आहे, नंतर लास्ट क्वेश्चन बघा 80th क्वेश्चन बघा. क्वेश्चन 80 बघा. हां, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट ट्रान्सफर द फॉलोइंग सेंटेन्स इनटू पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह पॅसिव्ह करणे हे डिपेंड आहे तुमचं त्या टेन्सवर. आता बघा, जसं आपण
चेंज द व्हॉइस किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच किंवा क्वेश्चन टॅग किंवा आणखी काही चॅप्टर्स क्लॉज वगैरे, हे सर्व टेन्स किंवा मॉडल्सवर डिपेंड असतं मित्रांनो. टेन्स आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब्सवर डिपेंड असतात. आता काय पाहिजे तो काय म्हणतो, सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स. पॅसिव्ह इंटू पॅसिव्ह करा म्हणतो. दे विल टेक रिव्हेंज ऑन द मर्डरर. ठीक आहे. आता बघा, दे विल टेक द रिव्हेंज. जर तुम्हाला पॅसिव्ह ऍक्टिव्ह पॅसिव्ह खरोखर भाग समजून घ्यायचा असेल तर बघा कसं असते ते. मी जर म्हटलं असेल आय टीच यू, मी तुम्हाला शिकवतो. आय टीच यू, आय सब्जेक्ट झाला, हा टीच ऑब्जेक्ट झाला. याचं पॅसिव्ह कसं होईल, यू आर टॉट बाय मी. म्हणजे इथे सब्जेक्ट म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आय महत्वाचा आहे, पॅसिव्ह मध्ये यू महत्वाचा आहे. जेवढे ऑब्जेक्ट्स असेल तेवढ्या वेळा तुम्हाला क्वेश्चन टॅग तेवढ्या वेळा तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करता येतो. मी जर म्हटलं असेल आय टीच इंग्लिश, काय होते, इंग्लिश इज टॉट टू. बघा, आय टीच इंग्लिश इज टॉट बाय मी. म्हणजे इथे या दोन्ही वाक्यामध्ये फक्त एक वेळाच ऑब्जेक्ट आलेला आहे. पण जर मी हे वाक्य असं म्हटलं असेल आय टीच यू इंग्लिश, आता मात्र तुम्हाला दोन ऑब्जेक्ट आलेले आहे वाक्यामध्ये. आता एक यू पण ऑब्जेक्ट आहे आणि इंग्लिश पण ऑब्जेक्ट आहे. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं असते, या ठिकाणी तुम्हाला यू घेऊन पण उत्तर लिहिता येते आणि इंग्लिश घेऊन पण तुम्हाला उत्तर लिहिता येतं. म्हणजे यू आर टॉट इंग्लिश बाय मी किंवा इंग्लिश इज टॉट टू यू बाय मी. ठीक आहे. म्हणजे जेवढे ऑब्जेक्ट तेवढ्या वेळा तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करता येतं. त्याचप्रमाणे हा भाग आहे, दे विल टेक रिव्हेंज. ते रिव्हेंज घेईल, बदला घेईल ऑन द मर्डरर. दोन ऑब्जेक्ट आहे. तसं जर पाहिलं आपण तर प्रपोजिशन नंतरचं वाक्याचा शब्द तो आपण ऑब्जेक्ट म्हणून गृहीत धरू शकत नाही. इथे दिलेला आहे आयोगाने वगैरे आणि हे बरोबर. बघा, रिव्हेंज विल बी टेकन. दे विल टेक द रिव्हेंज. दे विल टेक कधी पण बघा, शॉल, शूड, कॅन, कुड, विल, वुड, मे, मस्ट, माइट नंतर जर V1 आलं तर ऍक्टिव्ह व्हॉइस आणि त्यानंतर जर बी आला असेल, शॉल बी, विल बी, कुड बी, शुड बी, वुड बी, मस्ट बी, माइट बी, त्यानंतर V3 येतो तर तो पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे मग बघा आता काय होईल, दे विल टेक रिव्हेंज. बघा, सपोज मी जर म्हटलं असेल आय विल, बघा आय विल टीच यू, याचं पॅसिव्ह काय होईल, विलचं विल बी आणि टीचचं टॉट म्हणजे V3 होणार. काय होईल बघा, यू विल बी टॉट बाय मी. विल बी नंतर V3. पण मी जर म्हटलं असतं आय विल टीच यू इंग्लिश, तर मग आणखी एक वाक्य आलं असतं, इंग्लिश विल बी टॉट टू यू बाय मी. म्हणजे दोन्ही प्रकारे वाक्य होईल. बघा कसं या ठिकाणी. मग रिव्हेंज विल बी टेकन ऑन द मर्डरर बाय देम. बरोबर आहे. रिव्हेंज विल बी टेकन, द मर्डरर विल बी टेकन ऑन रिव्हेंज बाय देम. द मर्डरर विल बी टेकन रिव्हेंज ऑन रिव्हेंज नाही. ऑन रिव्हेंज स्ट्रक्चर चुकीचं आहे, म्हणजे बी चुकीचं आहे. द मर्डरर विल बी टेकन रिव्हेंज ऑन शेवटी ना शेवटी लिहायचा, म्हणजे सी करेक्ट आहे. इथे ए करेक्ट आहे, कारण दोन प्रकारे ऑप्शन झाले. दोन प्रकारे तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करता आले. बघा, आय विल टीच यू इंग्लिशचं काय होईल, यू विल बी टॉट किंवा इंग्लिश विल बी टॉट. म्हणजे जेवढे ऑब्जेक्ट तेवढे वेळा तुम्हाला पॅसिव्ह करता येतो. आणि म्हणून द मर्डरर विल बी टेकन रिव्हेंज ऑन, इथे रिव्हेंज ऑन आहे तेव्हाच ते बरोबर आहे, ऑन रिव्हेंज नाही. कारण प्रपोजिशन नंतर येणारं वाक्य ऑब्जेक्ट म्हणून आपण गृहीत धरत नाही. जर धरलं असेल तर प्रपोजिशन शेवटी पाहिजे असते. ठीक आहे. द मर्डरर शॉल बी, शॉलचं काही गरज नाही या ठिकाणी, विलच पाहिजे होतं. ठीक आहे ना. म्हणून हे आता AC बरोबर आहे का बघा, AC हा आहे AC. उत्तर नंबर 4 मिळाला आपल्याला, AC करेक्ट आहे. ठीक आहे. थांबू या ठिकाणी. आपण आपले 51 ते 80 प्रश्न झाले इंग्लिशचे. बघा, असे तुम्हाला एक 30 मार्क्सला येतं. आधी 40 मार्क्सला यायचं, पहिले 50 मार्क्सला यायचं, नंतर मग आता 30 झाले. ठीक आहे. हे 30 मार्क्स तुमचं भविष्य बदलवू शकतात जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर, जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला तर, जर तुम्ही प्री सोबतच मेन्सचा अभ्यास केला तर.
अदरवाईज एकदा प्री काढून नंतर मग मेन्सचा अभ्यास करून मग इंग्लिश करू, इंग्लिशला कन्सिडर करू नका, गृहीत धरू नका. इंग्लिश खूप वॉस्ट सब्जेक्ट आहे, त्याला तेवढा वेळ द्यावाच लागतो, 6-8 महिन्याचा वेळ द्यावाच लागतो, तेव्हाच तुमचं इंग्लिश पक्कं होते. आणि विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन ॲपवर म्हणजे विदर्भ आय एस अकॅडमी या ॲपवर माझा कोर्स आहे ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्स, ज्यामध्ये मी अगदी बेसिकपासून तर टॉपपर्यंत शिकवलेलं आहे, एक एक गोष्ट शिकवलेलं आहे. थांबतो या ठिकाणी. मित्रांसोबत हे व्हिडिओज शेअर करा. थँक्यू.